नमस्कार, मी रेश्मा म्हणजेच पद्मजा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते रेश्माज रेसिपीजमध्ये। कैरीचा सीझन सुरू आहे आणि बाजारात छान अशा कैरी मिळतात। मग अशा कैरीच्याच आपण आज दोन अगदी झटपट होणाऱ्या आणि एकदम चटपटीत अशा लागणाऱ्या कैरीच्या दोन रेसिपीज आपण बघतो आहोत। आता ह्या ज्या दोन कैरीच्या रेसिपीज आहेत ह्या अतिशय पटकन होतात, त्यामुळे कुठल्याही व्हेज थाळीमध्ये तुम्ही या तोंडी लावण्यासाठी या दोन्ही रेसिपी बनवू शकता। चला तर सुरुवात करूयात मग या दोन चटपटीत रेसिपी बनवायला। तर इथे अशी एक मिडियम साईजची मी कैरी घेतलेली आहे आणि ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि याच्या अशा बारीक बारीक फोडी करून घेतलेली आहे। आता ह्या बारीक फोडी केल्यानंतर मी एका मिक्सिंग बाउलमध्ये ह्या टाकलेल्या आहेत आणि त्यानंतर यामध्ये मी 1/4 टीस्पून हळद टाकलेली आहे, 1 टीस्पून मी लाल मिरची पावडर घेतलेली आहे, ती मिरची पावडर यात टाकली। तुम्ही काश्मीरी मिरची पावडर पण टाकू शकता, तिखट हवं असेल तर स्पायसी मिरची पावडर टाकू शकता। त्यानंतर यात मी हे 1/4 टीस्पून मीठ टाकलेलं आहे, मीठ हे चवीनुसार टाका। आता इथे एका तडका पॅनमध्ये मी 1 टेबलस्पून तेल टाकलेलं आहे आणि तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये मी 1/2 टीस्पून जिरे, 1/2 टीस्पून मोहरी आणि पिंच हिंग घेतलेलं आहे, चिमूटभर हिंग घेतलेलं आहे। हा हिंग टाकलेला आहे आणि हे छान असं तडतडलं की ही जी फोडणी आहे ती आपण जे हे कैरीचं मिक्सर केलेलं आहे त्या मिक्सरमध्ये आपण हे टाकणार आहोत। आता हे छान असं मिक्स करून घेणार आहे। म्हणजे ही जी सगळी फोडणी आहे आणि हा जो मसाला आहे हो छान असा कैरीच्या प्रत्येक पीसला लागला पाहिजे असं पण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे हे। आता इथे मी 1 टीस्पून पिठी साखर घेतलेली आहे, ही पिठी साखर मी ह्यात टाकणार आहे। पिठी साखर नसेल तर तुम्ही साखर पण टाकू शकता यात। आता ही पिठी साखर टाकल्यानंतर मी हे छान असं मिक्स करणार आहे। आता इथे हे मिक्स केलेलं आहे छान असं, तर तुम्ही बघू शकाल अतिशय छान असा कलर सुंदर आलेला आहे आणि अतिशय चटपटीत आणि चमचमीत दिसत आहे, हे बघूनच तोंडाला पाणी सुटत आहे। तर असं हे आपलं मस्त असं आंबट गोड आणि तिखट चवीचं कैरीचं लोणचं तयार झालं। तर नक्की ही झटपट होणारी अतिशय टेम्पटिंग अशी रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करा। आता कैरीची चटणी बनवण्यासाठी इथे आपण एक मिडियम साईजचं एक कैरी घेतलेली आहे आणि या ही पण स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता मी याची सालं काढून घेऊन हे असं कट करून घेतलेलं आहे। आता ही कैरी मी मोजून घेतलेली आहे, तर ही कैरी ही 1 वाटी आहे, एक छोटी वाटी कैरी झालेली आहे ही। आता आपण ही गोड चटणी करणार आहोत। मग ही गोड चटणी करण्यासाठी आपण गूळ वापरणार आहोत। यासाठी गुळाऐवजी तुम्ही साखर पण वापरू शकता। तर ही कैरी जी आहे ती 1 वाटी आहे, तर मी आता यात पाव वाटी गूळ टाकणार आहे आणि एका मिक्सरच्या जारमध्ये मी अशी कैरी टाकलेली आहे। त्यानंतर इथे ह्या पाव वाटी मी गूळ टाकलेलं आहे आणि हे छान असं वाटून घेणार आहे। आता कैरी आणि गूळ असा छान असं व्यवस्थित मी वाटून घेतलेलं आहे। छान असं हे मिश्रण वाटले गेलेलं आहे। आता मी एका बाउलमध्ये काढून घेते। आता यामध्ये मी 1/4 टीस्पून ही वेलची पावडर घेतलेली आहे, ही वेलची पावडर टाकली आणि वेलची पावडर टाकल्यानंतर हे छान असं मिक्स करणार आहे आणि अशी ही आपली अगदी झटपट आणि अतिशय उत्तम अशी चवीची आंबट गोड अशी ही कैरीची चटणी तयार झाली। तर ही पण रेसिपी अतिशय सोपी आहे, तुम्ही अगदी 5 मिनिटात या दोन्ही रेसिपी बनवू शकता। त्यामुळे नक्की कैरीच्या या दोन्ही रेसिपी तुम्ही ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडतील। या रेसिपीप्रमाणेच वेगवेगळ्या चटण्यांच्या आणि कोशिंबिरीच्या रेसिपी पण माझ्या चॅनलवर आहेत। त्यानंतर तोंडी लावण्यासाठी बनवलेले पदार्थ, खरडा अशा वेगवेगळ्या साईड डिश रेसिपीज माझ्या चॅनलवर आहेत, त्या पण तुम्ही नक्की माझ्या चॅनलवर जाऊन चेक करा। आणि माझी आजची ही झटपट होणारी अतिशय चटपटीत अशी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझी ही रेसिपी लाईक आणि शेअर नक्की करा आणि अशाच वेगवेगळ्या चमचमीत आणि चटपटीत आणि पटकन होणाऱ्या रेसिपीजसाठी माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग परत पुन्हा भेटूयात अशाच एका मस्त मजेदार नवीन चटपटीत आणि चमचमीत झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत।
तोपर्यंत तुम्ही पण असेच नवीन पदार्थ बनवा, स्वतः खा, घरच्यांना खाऊ घाला आणि त्यासाठी माझं चॅनल बघत राहा.